त्याच्याकडे पाहत होते आणि मुंबईकर त्रस्त होता, मुंबईकर अडचणीत होता, मुंबईकरांच्या घरांचा प्रश्न होता, त्याच्या झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रश्न होता, धोकादायक इमारतींचा प्रश्न होता. तो आपण हाती घेतला आणि मुंबईतल्या विकासाची आम्ही कामं केली. आणि त्यामुळेच मुंबई महापालिकेचं सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मुंबई महापालिका या ठिकाणी जवळपास आपल्याकडे शिवसेनेकडे 70 नगरसेवक इतर पक्षांचे आपल्याकडे सामील झालेले आहेत. आणि यावरून चित्र स्पष्ट आहे की ज्यांना मुंबई महापालिका फक्त आपल्या फायद्यासाठी पाहिजे होती, लोक मुंबईतले सुज्ञ आहेत, नगरसेवक सुज्ञ आहेत, त्यांना काम पाहिजे, वार्डामध्ये कामं पाहिजे, विकास पाहिजे. आणि ते मी मुख्यमंत्री झाल्याबरोबर तात्काळ निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे जो लोकांनी विश्वास दाखवून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे, अनेक करतायत आणि आज ठाण्यातला प्रवेश होतोय. प्रीतम राजपूत आणि त्यांचे सर्व सहकारी. ठाणे हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे, हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा आपला शिवसेनेचा गड आहे. आणि आता या शिवसेनेमध्ये प्रीतम राजपूत आणि त्यांचे सर्व सहकारी, यापूर्वी देखील अनेक लोक ठाण्यातले आले. नगरसेवक आपले ठाण्यातले किती आपल्याकडे? सगळे आपले दोनच तिकडे, एक दोन तिकडे, दोनच गेले, मणेरा आणि तीन. म्हणजे आपले टोटल नगरसेवक किती आले आपल्याकडे? 62 आपण आहोत. 62. म्हणजे आणि ते आले ना आपल्याला 4 राष्ट्रवादीचे. हा, म्हणजे 66 झाले. 62 आणि 4 66 नगरसेवक विद्यमान. मुंबईचे 6 लोक राजन केणी बरोबर. मुंबऱ्याचे आणखी 6 म्हणजे 72 लोक झाले. 72 लोक आज मितीला ठाण्यातले विद्यमान नगरसेवक आज शिवसेनेबरोबर आहे. मला वाटतं आम्ही उठाव केला त्यावेळेसच 62 लोक होते, बरोबर आहे ना? 62 2-3 राहिले होते तिकडे, 63. त्यामुळे हा ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आणि म्हणून या शिवसेनेमध्ये ठाणे जिल्ह्यातले तर खूप लोक येत आहेत. मी ठाणे शहराचं सांगतोय, ठाणे जिल्ह्यातून अनेक तालुक्यातून दररोज या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश होतोय. याचं कारण की जे काही बाळासाहेबांचे विचार सोडून जे काही दुसरे विचार धरले खुर्चीसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी, त्यामुळे मी काय त्याच्यावर जास्त बोलू इच्छित नाही. परंतु खरी शिवसेना आणि धनुष्यबाण या ठिकाणी जो काही आपण दुसरीकडे काँग्रेसच्या दावणीला बांधला होता, तो सोडवण्यासाठीच आपण उठाव केला आणि जनतेने देखील त्याला मान्यता दिली. आणि म्हणूनच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपण 80 जागा लढवल्या आणि 60 जागा जिंकल्या. हा एक दैदिप्यमान असा विजय आपल्याला मिळाला आहे. आणि म्हणून आज लोकांनी ठरवलंय की काम करणाऱ्या लोकांच्या मागे उभं राहायचं, विकास करणाऱ्या लोकांच्या मागे उभं राहायचं, या राज्याला पुढे नेणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभं राहायचं. कारण शेवटी गावागावातले लोक येत आहेत. याचं कारण त्यांना माहीत आहे की 2.5 वर्षात जे आपण या महाराष्ट्रामध्ये काम केलं ते काम पाहून आणि तो विश्वास ठेवून लोक आज आपल्याकडे येतात. 2.5 वर्षात आपण जे विकासाचं काम केलं, लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवल्या, त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अतिशय मोठं यश, लँडस्लाईड विक्ट्री आपण म्हणतो त्याला, अशा प्रकारचं मॅन्डेट लोकांनी दिलं. आणि म्हणूनच विरोधकांकडे विरोधी पक्षनेता बनवण्या इतकं देखील संख्याबळ लोकांनी ठेवलं नाही. याचा अर्थ या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेवर शिक्कामोर्तब केलं, धनुष्यबाणावर शिक्कामोर्तब केलं आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला विजय मिळवून दिला. आता विधानसभा निवडणुका जिंकलोय. आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यामध्ये देखील महायुती विधानसभेत जिंकली. आता महायुतीचा भगवा झेंडा पुन्हा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये फडकल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचं सुरुवात कधीच झालेली आहे. आणि म्हणून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कधी काम करत नाही. निवडणुका असू द्या नसू द्या, शिवसेनेचं काम वर्षाचे 12 महिने 365 दिवस सुरू असतं.
आणि म्हणूनच हा फरक आहे आपल्यामध्ये आणि कशामध्ये उबाटामध्ये एकदम काय आणि म्हणून जाऊ देते काय